माधवरावांना आता सेवानिवृत्त होऊन 2 तप उलटली होती. ते वनाधिकारी होते. वनानं त्यांच्या जीवनावर केलेला गूढरम्य परिणाम त्यांच्या आयुष्यभर राहिला. त्यांनी देखील तो कोवड्या मनानं जोपासला. अरण्याचं देणं त्यांना लाभदायी ठरलं. त्यांना कल्पना नव्हती की आपण कधी काळी लेखक, कवी होऊ, साहित्य क्षेत्रात पदार्पण करून मान्यता पाहू. मात्र हे सारं त्यांच्या आयुष्यात घडलं होतं. आता जीवनाच्या संध्याकाळी त्यांनी तरुण वयात पाहिलेली, त्यात रात्रंदिवस राहिलेली जंगलं पुन्हा त्यांना बोलावतायत असं वाटू लागलं. अशा विचारांबरोबर दिवसेंदिवस त्यांची अस्वस्थता वाढू लागली. त्या जंगलाच्या कितीतरी आठवणी त्यांना येऊ लागल्या. ज्या साली ते निवृत्त झाले तेव्हाच त्या भागाचं खाजगीकरण सुरू झालं होतं. जंगलातून वनमार्ग जात होते, विजेचे खांब उभे केले जात होते, नवीन तळी बांधत होते, वसाहतीसाठी जंगल तोडली जात होती. वेगाने जंगल नष्ट होत होती. आता वाटे नको नको त्या भागात पुन्हा जायला. आता तर उंच डोंगर देखील खणून भुई सपाट केली असतील. हे सारं पाहून उगीच स्वतःच्या मनाला ताप नको असं मनाला समजावे. ते वर्षानुवर्ष काढीत होते. डिसेंबर आला. गुलाबी थंडी पडू लागली. स्वप्नात त्यांना तळ्यावरची रानबदकं उडताना दिसू लागली आणि ते प्रवासाला जायच्या तयारीला लागले. अगोदर रेल्वेने नागपूरला जायचं, नंतर तेथून खास मोटारीनं ते पळसगडला जाणार होते. पळसगडला एका जंगलवेडीची समाधी आहे. ही तिथल्या मालगुजारांची पत्नी. तिचं संसारात लक्ष नव्हतं. दिवसभर ती जंगलात भटके. रात्री तिथल्या एका देवळाच्या ओसरीत झोपी जाई. भूक लागली तर कंदमुळं व फळं खाई. झरीवरच्या पाण्यानं तहान भागवी. देवळाभोवती किर्र झाडी. मध्यरात्रीनंतर तिला अवचित जाग येई तर तिथल्या कळक वनात भला मोठा वाघ बसलेला तो तिच्याकडे पाही अन ती त्याच्याकडे बघे. तो तिचं रक्षण करता होता, कारण तिनं जंगलावर जीवापाड प्रेम केलं होतं. आदिवासी त्या जंगलात चारोळी गोळा करीत, मोहाची फुलं वेचत, टेंभुर्णीची फळं जमा करीत, विड्यांसाठी पानं तोडत. परंतु यासाठी कुणा आदिवासीनं झाड तोडलं तर ती त्याला चाबकाने बदलून काढी. एरवी तो चाबूक तिच्या कमरेला बांधलेला असे. लोक तिची देवी म्हणून पूजा करू लागले. माधवरावांनी तिला जंगलात भटकताना अनेकदा पाहिलं होतं. कधी त्यांची समोरासमोर भेट झाली तर ती डोक्यावर पदर घेऊन शालीनतेने त्यांना नमस्कार करी. एखाद्या झाडाच्या ढोलीत साठवून ठेवलेला रानमेवा त्यांना खायला देई. पळसाच्या द्रोणातून झारीवरचं पाणी आणून देई. तिच्या या अल्लड व निष्पाप वृत्तीमुळे माधवराव मनापासून हेलावून जात. तिच्याविषयी त्यांना अपार करुणा वाटे. ते मनात विचार करीत अशा या घनदाट जंगलात ती एकटी वाघ, बिबट, अस्वल आणि लांडग्यांच्या सहवासात कशी राहत असेल? मनाप्रमाणे वंचारांनीही तिचा स्वीकार केला असेल काय? या भागातील जंगल फिरतीवर माधवराव गेले ते तिला शोधून तिची आवर्जून भेट घेत. कधी गावातील वाड्यावर मालगुजारांची भेट घेत. मालगुजार काकुलतेने माधवरावांना हात जोडून विनंती करायचे, साहेब, ती फक्त तुमच्याशी बोलते. बाकी कुणीही जंगलात भेटायला गेलं की डोळे वटारून चाबूक सावरते. जरा तिला समजावून वाड्यात आणा. कदाचित तुमचं ऐकेलही. माधवराव म्हणाले, पाटील, ती अहोरात्र देव लोकात वावरत असते. तिला समजावणं माझ्या शक्तीबाहेरच आहे. मग पाटील उदासवाणा चेहरा करून इकडे तिकडे पाहत त्यावर कोणीच बोलत नसत. माधवराव त्यांचा निरोप घेऊन निघून जात. एके दिवशी ती देवळाच्या ओसरीत मरून पडलेली दिसली. मालगुजारांसह सारा गाव तिच्या दर्शनासाठी जमला. मृत्यूनंतरचे सर्व सोपास्कार झाल्यावर मालगुजारांना देवळा शेजारी तिची समाधी बांधली. पळसगडच्या साऱ्या जंगलाचं रूपांतर देवराईत झालं. आता गावकरी तिथल्या झाडाचं पान किंवा काडी देखील तोडत नाहीत. परिणामी तिथली जंगलं समृद्ध होऊन त्याचं रूपांतर सदाहरित वनात होऊ लागलं. गतकाळातील आठवणींचीही पानं त्यांच्या डोळ्यासमोरून जात होती. नागपुरातील दिलीप त्यांच्या मित्रानं प्रवासाची सारी तयारी झाल्याचं पत्रानं कळवतात. दुसऱ्या दिवशी पुंडलिक म्हणजे त्यांच्या नोकराबरोबर ते प्रवासाला निघाले. पुंडलिक अगदी लहानपणापासून त्यांच्या घरी वाढलेला. जिथं जिथं त्यांची बदली होईल तिथं तिथं तो बरोबर असेल.
आता तर तो त्यांच्या घरच्यापैकीच एक झाला होता. सायंकाळी ते नागपूर स्टेशनवर उतरले. दिलीप त्यांना घ्यायला स्टेशनवर आला होता. नंतर रात्रभर त्यांच्या घरी गप्पा गोष्टी झाल्या. जुन्या दिवसाच्या आठवणी निघाल्या. नागपुरातल्या वास्तव्यात माधवरावांनी अनेक मित्रमंडळी जोडली होती. ती सारी त्यांना भेटायला आलेली. रात्र मजेत गेली. दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणं उरकून त्यांनी मोटारीनं पळसगडचा रस्ता धरला. 100-150 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाने गेल्यावर आतल्या जंगलातून त्यांना पुन्हा 100-1 किलोमीटरचं अंतर जायचं होतं. वनातून जाणारा सारा रस्ता कच्चा. दिवसा ढवळ्या पळसगडला पोचायचं होतं. अर्धे अधिक अंतर कापल्यावर एकाएकी वारं वादळ सुटलं. दिवे लागण्याची वेळ. वाहन चालकाला खिडकीच्या साऱ्या काचा बंद करायला सांगितल्या. वाऱ्या वादळाबरोबर पावसाला सुरुवात झाली. गारांचा पाऊस पडू लागला. गाडीच्या टपावर बोरा आवड्या एवढ्या गारा पडू लागल्या. वाहन चालकाला गाडी पुढे चालवणं शक्य होईना. त्या अंधुक प्रकाशात जमिनीवर चोहोकडे पडलेल्या गारांच्या सड्याकडे ते पाहत होते. त्यांची गाडी चौरस्त्यावर येऊन उभी राहिली. पुंडलिक म्हणला, साहेब, इथं कुठंतरी थांबूया आपण. त्यावर ते म्हणाले, इथं तर काहीच दिसत नाही. चोहोकडे अंधार असल्यामुळे बाहेरचं काहीच दिसत नव्हतं. परंतु या चौरस्त्यावर एका बाजूला चहाची टपरी होती. दुसऱ्या बाजूला रस्त्याकडेला एक झोपडी होती. या झोपडीच्या मांडवात ठेवलेला कंदील देखील वाऱ्या वादळाने भडकत होता. त्या झोपडीसमोर माधवरावांनी मोटार थांबवली. झोपडीसमोरच्या मांडवात ते उभे राहिले. तोपर्यंत पुंडलिक झोपडीच्या दारात डोकावला. थोड्या वेळाने तो परत येऊन म्हणाला, साहेब, आता चला. आता मांडवातूनही छपरावर साठलेलं पावसाचं पाणी अंगावर गळू लागलं. अरे, पण त्या घरच्या लोकांना विचारलंच काय? हो, त्यांनीच तर आपल्याला आत बोलवले. कोण राहतं इथे? हरनाम सिंग. कोण हरनाम सिंग? मलकाचरीचा. असं होय, म्हणत माधवराव विचारात पडले. आज जावं की नाही. तेवढ्यात पोवारांची महानंदा ओसरीत कंदील घेऊन आली. तिला पाहताच त्यांना गतकालच्या आठवणी येऊ लागल्या. प्रथम माधवरावांनी तिला पाहिलं होतं तेव्हा तिनं नुकतंच तारुण्यात पदार्पण केलं होतं. आता ती 35-40 वर्षाची प्रौढा दिसत होती. तिचं मूळचं रूप अधिक उजळ दिसत होतं. गवाळी रंग, नाकेले हरणासारखे मोठे डोळे, बोलका चेहरा, मराठमोळा पोशाख. कंदील खुंटीला अडकवला. तिने डोक्यावर पदर घेऊन नमस्कार केला आणि ती बाजूला झाली. नंतर माधवराव पुंडलिकाकडे वळून म्हणाले, पुंडलिक, इथंच ओसरीत बरं आहे. थोड्या वेळाने पाऊस थांबला की हळूहळू निघूया. उगीच कशाला कोणाला त्रास द्यायचा. इतक्यात आतल्या खोलीतून हरनाम सिंग खोकत बाहेर आला. उंच, गोरापान, डोक्यावर सफेद केस. हरनाम सिंह आता खूप थकलेला होता. हवेत थंडी असल्यानं त्यानं अंगाभोवती चादर गुंडाळी होती. तो वाकून नमस्कार करीत म्हणाला, साहेब, आत या. अशा थंडीवर तब्येत बिघडून जाईल. फार पूर्वीच्या इथल्या वास्तव्यात हरनाम सिंहाची पहिली ओळख झाली ती चोरटा शिकारी किंवा काष्ट व्यापारी म्हणून. तो अतिशय धूर्त आणि पाताळ यंत्री होता. म्हणून माधवरावांना त्याच्या हालचालीवर बारीक नजर ठेवावी लागे. त्याला साथ होती तरुण व रूपवान अशा महानंदेची. ती मूळची छत्तीसगडच्या एका खेड्यातली. साठीला पोचलेल्या त्या हरनाम सिंहाने तिला पळून या जंगलात आणलं. मलकाजरी हे मूळचं ओसाड गाव. तिथं हरनाम सिंह शेती करायचा व एका झोपडीत राहायचा. त्याचा खरा डोळा होता मलकाजरीच्या समृद्ध जंगलावर. इथल्या जमिनीचे मूळ आदिवासी मालक परागंदा झालेले. त्या जंगलच्या वारशाचा ठाव ठिकाणा नव्हता. कलेक्टर कचेरीत त्याच्या फेऱ्या वाढल्या. संबंधित अधिकाऱ्याच्या पार्ट्या तेथे वारंवार होऊ लागल्या. परंतु माधवराव असेपर्यंत मलकाझरीचं जंगल तोडणं हरनाम सिंहाला शक्य नव्हतं. शेजारच्या वनाधिकाऱ्यांची व वनकर्मचाऱ्यांची तिथल्या झोपडीत नेहमीच वर्दळ असे. परंतु माधवराव तिथे गेले ते हरनाम सिंहाने केलेल्या वनगुन्ह्याच्या पंचनामा करण्यासाठीच. अशावेळी त्याच्या घरचे पाणी देखील माधवराव पित नसत. इतरांवर सहज मोहजाल पसरवणाऱ्या महानंदेला देखील त्याच्या बाबतीत यश आलं नाही. परंतु वैरानं वैर वाढत गेलं. या साऱ्या प्रसंगाच्या आठवणीने माधवरावांच्या अंगावर शहारे आले. हरनामसिंह दिनवाण्या आवाजात म्हणाला, साहेब, अजून सारं काही विसरून गेलेलं दिसत नाही. परंतु महानंदा मात्र तुमच्या आठवणीत असते.
एखादा थंडगार साप अवचितपणे अंगावर पडावा तसं माधवरावांना वाटलं. मग सावरून ते म्हणाले, माझ्या आठवणीत मला शिव्या शाप द्यायला? नाही, तसं नाही साहेब. मग कसं? ती एक मोठी कहाणी आहे, हरनामसिंह म्हणाले. असं? मलका जरी कधी सोडली नाही, ती सांभाळून ठेवली आहे. माधवराव कडवटपणे म्हणाले, तिथली झाडं तोडून वैराण अशा जमिनीच्या तुकड्याला छातीशी धरून? नाही साहेब, ऐका तर तुम्ही. तिथं मगापासून भिंतीला टेकून उभी असलेली महानंदा म्हणाली, साहेब मला क्षमा करा, असं मी म्हणणार नाही. तो अधिकार मी केव्हाच गमावला आहे, पण एकदा मलका जरी पाहून तर घ्या. एखाद्या जखमेवरची खपली अजाणतेपणाने काढल्यावर जखम पुन्हा भळभळ वाहू लागते, तसं झालं. माधवराव परत भूतकाळात गेले. 18-20 वर्षापूर्वीची गोष्ट. माधवरावांना आसामच्या जंगलातील सुवर्ण वानरांचा अभ्यास व संशोधनासाठी अभ्यासू वृत्ती मिळाली होती. अभ्यास संपून परत यायला 1 वर्षाचा अवधी लागला. त्या मुदतीत त्यांनी आपला चार्ज तिथल्या आपल्या सहकारी वनाधिकाऱ्याला दिला होता. परत आल्यावर एके दिवशी माधवराव मलकाजरीकडे गेले. तिथलं सर्व जंगल तोडून साफ करण्यात आलं होतं. शेतीसाठी नवीन बांध घालण्याचं काम चालू होतं. जिकडे तिकडे सागवान, साजा, बिजा या झाडांचे मोठमोठे गठ्ठे पडले होते. ते दृश्य पाहून त्यांना म्हटलं, आपल्याला दिवसा ढवळ्या एखादं दुष्ट स्वप्न तर पडत नाही ना? परंतु ते सारं खरं होतं. वनमार्गावरील एका झाडाच्या सावलीत त्यांनी जीप उभी केली. सोबत असलेला वनपाल व वनरक्षकाला हरनामसिंहाला बोलवायला पाठवलं. तोपर्यंत माधवराव त्या उद्ध्वस्त झालेल्या जंगलाकडे पाहत तोडलेल्या झाडांची पाहणी करत फिरत होते. निरोप दिल्याप्रमाणे हरनामसिंह कागदपत्राची पिशवी घेऊन येत होता. त्याच्याबरोबर महानंदा होती. माधवराव कठोर आवाजात म्हणाले, हरनामसिंह, या जंगलातील झाडं तुम्ही कोणाच्या अधिकारानं तोडली? ही आमचीच जमीन आहे, दोघे एकदम उतरली. हरनामसिंह, मी तुमच्याशी बोलतोय, हिला मध्ये तोंड खुपसू नको म्हणून सांगा. साहेब, ती या जागेची मालकीण आहे. असेल. तू उगीच बस, हरनामसिंगने महानंदेला बजावलं. माधवराव म्हणाले, पण हे रेठी ओसाड गाव आहे. या गावचा समावेश अभयारण्यात केला आहे. तहसीलदाराकडून मी लिलावात विकत घेतला आहे, हरनामसिंह म्हणाला. कुठे आहेत कागदपत्र? बघू. हरनामसिंहाने कागदाचे भेंडोळ व नकाशे माधवरावांच्या समोर ठेवले. त्या कागदपत्रांचं अवलोकन केल्यावर माधवरावांच्या लक्षात आलं की तिथल्या मूळ आदिवासी मालकाचा कुणीच वारसदार सापडत नसल्याने गेल्या अनेक दशकांच्या मलकाजरी येथील शेतसाऱ्याची थकीत रक्कम मोठी होती. त्यासाठी ती शेत जमीन लिलावात विक्रीसाठी काढण्यात आली होती. कागदपत्रात कुठेही त्या शेत जमिनीवर उभ्या असलेल्या झाडांचा उल्लेख नव्हता. ती शेत जमीन हरनामसिंहानं लिलावात काही हजार रुपयात विकत घेतली होती. मालकी हद्दीतील झाडं तोडण्यासाठी जी परवानगी लागते ती संबंधित वनाधिकाऱ्यांकडून मिळवली होती. त्या आधारे हरनामसिंहाने जमिनीवरची सारी झाडं तोडली. पावसाळ्यामुळे तोडलेल्या लाकडाची वाहतूक करून तिची विल्हेवाट त्याला लावता आली नाही. त्या दिवसात माधवराव तेथे पोहोचले होते. मलकाजरी या ओसाड गावचा समावेश अभयारण्यात होत होता. त्यामुळे झालेल्या झाडांची तोड अवैध होती. म्हणून माधवरावांनी हरनामसिंहावर गुन्हा दाखल करून तोडलेल्या मूल्यवान झाडांचे भले मोठे गठ्ठे, वासे व इतर लाकूड फाडत जप्त केला आणि पावसाळा संपताच हा सारा माल जवळच्या सरकारी लाकूड डेपोवर वाहून जमा केला. त्या मालाची किंमत कित्येक लाखावर होती. या प्रकरणामुळे हरनामसिंग तर पार बुडाला, परंतु अशी परवानगी देण्यासाठी जे वनकर्मचारी व वनाधिकारी जबाबदार होते त्यांनी एक प्रकारची धास्तीच घेतली होती. या सर्व प्रकरणात कायद्यातून कशी पळवाट काढायची याचा सल्ला यादवराव या वनाधिकाऱ्यांनी दिला होता. प्रकरणाची सारी कागदपत्र त्यांनीच तयार केली होती. काही दिवसांनी माधवराव तहसीलला गेले. तेथील डेप्युटी कलेक्टरची भेट घेऊन साऱ्या प्रकरणाची माहिती त्यांना दिली. डेप्युटी कलेक्टर माधवरावांना म्हणाले, आपण जी कार्यवाही केली ती योग्यच आहे. मी देखील या प्रकरणात लक्ष घालेन. हरनामसिंहाची धावपळ चालू होती. अनेक संबंधित लोकांच्या तो गाठीभेटी घेत होता. महिनाभर तो मलकाजरीच्या घरी नसायचा. महानंदा एकटीच त्या जंगलातल्या घरात राहायची. याच काळात तिथं यादवरावचे येणं जाणं वाढलं. कित्येक रात्रीच्या मुक्कामाला तो तिथेच राहू लागला.
एके दिवशी माधवरावांनी यादवरावाला आपल्या बंगल्यावर बोलवलं आणि त्याला म्हणाले, यादवराव, तुम्ही आमच्या गावचं म्हणून तुम्हाला आम्ही आमच्याकडे घेतलं, परंतु तुम्ही आमचा विश्वासघात केला. मलकाजरीसारखं कुमार समृद्ध जंगल तोडण्यात हरनाम सिंहासारख्या चोर काष्ठ विक्रेत्याला तुम्ही मदत केली. तुम्ही पहिल्यांदा वनाधिकारी आहात. असं सुंदर वन तोडताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? असं वैभवशाली वन पुन्हा निर्माण करायला शतकं लागतील. मद्य आणि मदिराक्षीच्या मोहात पडलात. तुम्ही विवाहित आहात हे विसरू नका. जंगलाचा खास वैरी वनाधिकारीच आहे, परंतु हा मार्ग विनाशाकडे नेणार आहे. मी तुम्हाला सावध करतो, या भागातून तुम्ही निघून गेलेलं बरं. या साऱ्याचं मूल्य तुम्हाला कधी ना कधी चुकवावं लागेलच. थोडा वेळ थांबून माधवराव पुढे म्हणाले, आणखीन एक तुम्हाला विनंती आहे. विनंती कशाला? हुकूम करा सर. यादवराव हात जोडून म्हणाला, नाही, तो अधिकार मला नाही. चक्रव्यूहात सापडलेल्या महानंदाला आणखीन कुकर्मात लोटू नका. झालं तेवढं पुरे. यादवरावांचे डोळे पाणवले. ते हात जोडून म्हणाले, आपणासारख्या निस्पृह सदाचारी अधिकाऱ्याच्या सहवासात राहून काम करण्याची संधी मिळाली होती, ती मी गमावली. आपली क्षमा मागण्याचा अधिकारही राहिला नाही, परंतु आपल्या चरणाला स्पर्श करून वचन देतो. हा यादवराव, हे काय करता तुम्ही? गणवेशात आहात. अशा युनिफॉर्म मध्ये कुणापुढे झुकायचं नसतं. आत्मसन्मान राखा. बरं, कसलं वचन देणार आहात तुम्ही? सर, मलकाजरीची सर्व जमीन मी हरनाम सिंहाकडून विकत घेतली आहे. हरनाम सिंहाचं दिवाळ निघालं आहे. तो आता अगदी हतबल झाला आहे. महानंदाचाही सांभाळ करेन. कसा? भोगद्यासे म्हणून नव्हे, आता बहीण म्हणून तिचा सांभाळ करा. यादवराव पुढे म्हणाला, साऱ्या मलकाजरीत पुन्हा मी जंगल निर्माण करेन, परंतु या क्षेत्रात सुखी संसार नांदणार नाहीत हे लक्षात ठेवून बोला. तरीही मी वचन देतो सर, माझ्या हयातीत हे मी करून दाखवेनच. हा तुमच्यातील चांगुलपणा पाहूनच तुम्हाला आम्ही जवळ केलं. मनात आणलं तर तुम्ही तेही कराल. ती पात्रता तुमच्यात आहे. या भेटीनंतर यादवरावांना स्वतःच्या अपराधाची खरोखर खंत वाटली. यानंतर काही महिन्यातच माधवरावांना बढती मिळून त्यांची अन्यत्र बदली झाली. नंतर काही वर्षांनी सेवानिवृत्त होऊन ते आपल्या गावी निघून गेले. तेव्हापासून त्यांना मलकाजरी, हरनाम सिंह, महानंदा आणि यादवरावांविषयी काही कळू शकलं नव्हतं. त्यांनी त्याविषयी कधी चौकशीही केली नाही. भूतकाळातल्या या साऱ्या घटना एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे त्यांच्या डोळ्यासमोरून सरकत. साहेब, आता रात्र झाली आहे. जेवा आणि इथंच मुक्काम करा, असं हरनाम सिंग म्हणाला. तेव्हा माधवराव भानावर आले. बाहेर किर्र अंधार पडला होता. झाडांवर काजवे चमकत होते. पावसामुळे मातीचा गंध दरवळत होता. गाराच्या वर्षावामुळे थंडी खूप वाढली होती. अंगावर घेण्यासाठी पुंडलिकनं मोटारीतून शाल आणून दिली. माधवरावने ती अंगावर घेतली. इतक्यात महानंदा म्हणाली, मलाही आपणाशी खूप बोलायचं आहे. थांबाल ना साहेब? ना, इथं थांबणार नाही. इथून 10 किलोमीटरवर रस्त्याच्या कडेला जंगलात वनविश्रामगृह आहे, तेथे थांबेन. आता एवढ्या अपरात्री पळसगडला जाणंही शक्य होणार नाही. बरोबर शिधापेटी आणली आहे. पुंडलिक स्वयंपाक करेल. वेळ काळाला उपयोग व्हावा म्हणून नागपूरहून रात्रीचा जेवणाचा डबाही आणला आहे. तुला जे सांगायचं आहे त्यासाठी उद्या विश्रामगृहावर येशील काय? बरोबर हरनाम सिंहाला देखील घेऊन ये. उद्या बसची रहदारी सुरू झाल्यावर या चौकात जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांची गर्दी राहील. इथं बोलताना निवांतपणा मिळणार नाही. सकाळी गाडी पाठवून देतो. यावर महानंदाने लगेच होकार दिला. महानंदा त्याच्याशी बोलायला उत्सुक होती. पहाटे आकाशमार्गाने तळावर उडत जाणाऱ्या रानबदकाच्या आवाजाने माधवरावांना जाग आली. विश्रामगृहातील फायर प्लेस मधील अग्नी मंद झाला होता. दार उघडताच पुंडलिकनं हातपाय तोंड धुण्यासाठी गरम पाणी आणून दिलं. फायर प्लेस मध्ये पुन्हा लाकडं टाकून ती पेटवली. बाहेर खूप थंडी पडली होती. पुंडलिकनं थोड्या वेळाने चहा आणून दिला. फायर प्लेस पुढं चहाचा एक घोट घेत त्या नारंगी ज्वालेकडे पाहत होतो. भूतकाळातील कितीतरी आठवणी मनात गुंजारव घालत होत्या. बाहेर पाखरांना जाग येऊन ती सुस्वरात गात होते. नाश्ता करून ते विश्रामगृहासमोरच्या बागेतील हिरवळीवर खुर्चीत बसून आजूबाजूच्या घनदाट जंगलाकडे पाहत होते. जंगलातील त्या नीरव शांततेला देखील एक प्रकारचा आवाज होता. पडलेल्या उबदार उन्हात त्यांना जरा बरं वाटलं. ठरल्याप्रमाणे हरनाम सिंहाबरोबर महानंदा आली.
ते त्यांची वाट पाहत होते. हरनामसिंहाची तब्येत बरी नसल्यानं तो फायर प्लेस समोर शेकत बसला. महानंदा हिरवळीवर त्यांच्या समोरच्या खुर्चीवर संकचून बसले. माधवराव तिच्या नजरेला नजर देत म्हणाले, हा सांग आता तुझी कहाणी. या गोष्टीला बरीच वर्ष झाली. कहाणीला कुठून सुरुवात करावी हेच मला कळेनासं झालंय. अगं तुला सुरुवातीपासून जसं आठवेल तसं सांग. यादवरावांची व आपली शेवटची भेट झाली ते सारं त्यांनी मला सांगितलं. माझ्याविषयी आपण ज्या काळजीने आपण बोललात त्यामुळे माझे डोळे भरून आले. त्यानंतर पापभावनेने त्यांनी मला कधी स्पर्श केला नाही. अगं पण तू या लांडग्यांच्या कळपात सापडलीस कशी? माझं नशीब. तरुण अल्लड वय, शेजारी राहणाऱ्या एका तरुणावर माझं प्रेम होतं. ते वयच असं कोणावर तरी अविचारानं झोपून द्यायचं असतं. लग्न करूया अशा पूल थापा देऊन त्यानं एक दिवशी गावातून मला पळवलं. जबलपूर, रायपूर, नागपूर अशा शहरातून फिरत राहिलो. लग्नाशिवाय त्यानं माझं कुवारपण लुटलं. त्या दिवशी मी खूप रडले, पण मग लग्न करायचं तो टाळू लागला. शेवटी फिरलो. एके दिवशी त्यानं जीपमधून मला मलकाझरीत आणून हरनामसिंहाच्या झोपडीत सोडलं. परत काही त्या नीच कसाही माणसानं मला तोंड देखील दाखवलं नाही. आता हे काळं तोंड घेऊन तरी कसं परतायचं? मी धडपड करून पळापळ केली असती तरी पुन्हा गिधाडांच्या तावडीत सापडून त्यांनी मला लोचून खाल्लं असतं आणि वाट चुकल्या मला शेवटी बाजारात नेऊन बसवलं असतं. पण मी मनात म्हणाले, म्हातारा तर म्हातारा, हरनामसिंह मला खाऊ पिऊ घालेल, कपडे लत्ते देईल, एखादा दागिना आणून देईल. रात्री त्याच्या शेजेवर मी झोपे, तो मला थरथरत्या हाताने कुरवाळी. एवढेच आमचे शरीर संबंध होते. मग यादवरावांची ओळख होऊन त्यांच्याशी संबंध आला. ही देहरूपी वेल फुलली होती, बहरली होती, पण त्या दोघांनी या वेलीला फळ येऊन दिलं नाही. म्हाताऱ्याला वाटलं हिला कोणापासून मूल होऊ लागली तर ती सांभाळायची कोणी. यादवरावांना वाटे हिचं रूप आणि तारुण्य टिकून राहिलं पाहिजे. या ना त्या कामानिमित्त झोपडीवर येणाऱ्या पुरुषांच्या पापी नजरेनं मी जिवंतपणे जळत होते. वाटे या साऱ्यांचा शेवट कुठे होईल? ती दोघं माझा उपयोग करून घेऊ लागली एखाद्या चलनी नाण्यासारखा. आपण केलेल्या कार्यवाहीमुळे जसं हरनामसिंग हादरला तसं संबंधित अधिकारीही घाबरले. माझा आपण हात धरला असा आळ घेऊन आपल्याला आयुष्यातून उठवावं अशी खलबत झोपडीवर होऊ लागली. परंतु असं काही करावं अशी मला हिंमत झाली नाही. यादवरावांनी मलकाझरीची जमीन विकत घेतल्यापासून आम्ही तर झोपडीत त्यांचे आश्रित म्हणून राहू लागलो. त्यानंतर यादवरावांनी तिथे एक सुंदर देऊळ बांधून त्यात वनदेवीची स्थापना केली. साऱ्या गावाला जेवण दिलं आणि पहिल्या पावसात रोपाच्या लागवडीला सुरुवात केली. आंबा, जांभूळ, आवळा, मोहा, चार व टेंभुर्णीची फळझाडं लावली. सांजा, बीजा, धावडासोबत सावली करता अंजनाची झाडं लावली. या साऱ्या वनाची राखण करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली. मी ती आनंदाने घेतली. मलकाझरीजवळ हाती डोहा आहे. त्या डोहातलं पाणी पंपानं साऱ्या रोप वनाला देण्याची व्यवस्था होती. रोपण झपाट्याने वाढू लागलं. एक दिवशी वार्ता आली की यादवराव ज्या वाहनातून जात होते त्याला अपघात होऊन गंभीररित्या जखमी झाले. त्यांना शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मी लगेच त्यांची जाऊन भेट घेतली. ते बेशुद्धावस्थेत पडून होते. मध्येच शुद्धीवर आल्यावर त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला व हळू आवाजात म्हणाले, मलकाझरीतील झाडं सांभाळ. त्यानंतर त्यांचं निधन झालं. त्यांची पत्नी व मुलगा दरवर्षी मलकाझरीत येत, साऱ्या गावाला जेवण देत व रात्री आपल्या गावी निघून जात. वर्षभर पुरेल इतका दाणा गोटा ती माऊली आम्हाला पाठवून देई. तिथल्या शेतात जे काही पिके त्यावर आमची गुजराण होई. पळसगडच्या जंगलात जंगलबेडीची समाधी आहे हे आपलं श्रद्धास्थान असल्याचं यादवराव नेहमी सांगत. हे सारा पाहून आता असं वाटू लागले की माणसाचा जन्म सुख भोगण्यासाठी नसतो, तो दुःख झेलण्यासाठी असतो. माझ्या आयुष्याची कुतरवड तर आपण बघतात, परंतु श्रीमंत मालगुजारांची जंगलबेडी तर कुठे सुखी होती? तिला काय कमी होतं? राणीचं सुख तिच्या वाट्याला आलं होतं, परंतु तिला ते लाभलं का? मग एक दिवस ठरवलं की आपण पळसगडला जाऊन तिच्या समाधीचं दर्शन घ्यावं. वाट पुसत सकाळीच निघाले. तिच्या समाधीवर नुकतीच कोणीतरी फुलं वाहून गेला असावं. धुपाचा वास येत होता. सुगंधी उदबत्त्या जळत होत्या. फुलाचा घमघमाट येत होता. कोण येऊन गेला असेल?
मी त्या समाधीवर डोकं ठेवलं, साष्टांग नमस्कार घातला. त्या समाधीजवळ बराच वेळ बसून राहिले. नंतर तिच्याकडे पदरात बसून म्हणाले, माय माऊली, मला पदरात घे. तुझं व्रत तू पुरं केलंस, मलाही आशीर्वाद दे, मलकाजरी वाढू दे. दुसऱ्या दिवशी महानंदा, हरनामसिंह, माधवराव मलकाझरीत पोचले. नुसत्या पावसाच्या पाण्यावर वाढलेल्या जंगलातील झाडापेक्षा मलकाझरीतील झाडं दुपटीने वाढले होते. माधवरावांनी सारे जंगल फिरून पाहिल्यावर त्यांना खूप आनंद झाला. हरनामसिंहाला चालवत नव्हतं. खोकल्याची उबळ आल्यावर तो जागोजागी थांबे. चालताना धोत्राचा सोगा एका झुडपाला अडकून तो खाली पडला. त्याला उचलून देवळाच्या ओसरीवर नेलं. त्यानं महानंदाच्या मांडीवर डोकं ठेवलं. महानंदा त्याला पाणी पाजत असताना अकस्मात त्याचा प्राण गेला. मरताना त्याचे डोळे सताळ उघडे होते. माधवरावांनी आपल्या हातांनी ते डोळे मिटले. साऱ्या गावकऱ्यांनी मिळून क्रियाकर्म उरकलं. माधवरावांना 2-3 दिवस मुक्काम वाढवावा लागला. रस्त्याकडेच्या झोपडीचा त्याग करून आता महानंदा मलकाझरीतल्या देवळातच राहू लागले. दिवसभर राखण करावी आणि रात्री देवळाच्या ओसरीत आसरा घ्यावा. पळसगडला रवाना होण्यापूर्वी माधवराव महानंदाचा निरोप घ्यायला मलकाझरीत गेले. देवळाच्या ओसरीत ती बसली होती. माधवरावांना येताना पाहून ती लगेच त्यांच्याकडे धावली. तिच्या सर्वांगावर पांढरी वस्त्रे होती. केस पाठीवर रुळत होते. तिला पाहताच त्यांचं मन करुणेने द्रवून गेलं. एवढ्याशा अल्प आयुष्यात तिने खूप भोगल्याची चिन्ह तिच्या उजळ चेहऱ्यावर दिसत होती. त्यांनी विचारलं, महानंदा, पुढं काय? इथं तू एकटीच राहणार? हो, मलकाझरी आता सोडून जाणार नाही. इथंच माझा देह पडायचा. तिच्या बोलण्यात एक प्रकारचा निश्चय जाणवत होता. जाताना मला आशीर्वाद देणार नाही काय, असं म्हणत त्यांचे चरण स्पर्श करीत असताना माधवराव मनातून गलबलून गेले. गहिवरल्या आवाजात ते म्हणाले, महानंदे, मी तुला कसला आशीर्वाद देणार? या आयुष्याच्या वाटचालीत एका जीवनातून सहजपणे दुसऱ्या जीवनाचा स्वीकार केलास, याचं राहून राहून मला आश्चर्य वाटतं. झाडांच्या सहवासात माणसं जेव्हा वाढतात तेव्हा ती झाडापेक्षा उंच होतात. आम्हीही वृक्षाच्या सावलीत वाढलो, परंतु तुझ्यासारखा त्याग करणं आम्हाला जमलं नाही. पळसगडच्या जंगलवेडीला काय कमी होतं, परंतु तू तर साऱ्या दुर्दैवाच्या फेरात वाढलेली. तुला हे शहाणपण कुठून आलं? गेली 20 वर्ष मी मलकाझरीतल्या जंगलाची सेवा करते. या जंगलानं आणि इथल्या जंगली जनावरांनी मला शहाणपण दिलं. आणि एकटी राहण्याविषयी म्हणालात तर गौतमांची अहिल्या नाही का राहिली एकटी जंगलात? तशी राहीन आयुष्यभर. परंतु एकटी आहे असं तरी कसं म्हणू? या झाडावरच्या वनदेवता आहेत की इथं माझ्या सोबतीला. आता तिच्याशी अधिक बोलत राहिलं तर कुठल्याही क्षणी आपल्या डोळ्यात आसू येतील, म्हणून ते परत फिरले. या गोष्टीला खूप वर्ष झाली. मलकाझरीचं रक्षण करण्याचं व्रत घेऊन ती जगली, म्हणून मलकाझरी महानंदाची देवराई म्हणून ओळखली जाते.